तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन करतो। आज आपण या ठिकाणी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा 14वा भाग या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। आपण गेल्या शनिवारी 13वा भाग पाहिला होता आणि या 13व्या भागाचं विषय होता की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं प्रचार केंद्र राजगृह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनरुज्जीवित धम्माचं केंद्र राजगृह, या राजगृहाचे ऐतिहासिक माहिती आपण 13व्या भागामध्ये 2 भाग करून आपण पाहिली होती। त्यानंतर आज आपण हा जो 14वा भाग पाहणार आहोत। या 14व्या भागाचं नाव आहे की डॉक्टर आंबेडकरांचे भारत बौद्धमय करणे संकल्पाचे मानबिंदू। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणा सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला होता की मला भारत बौद्धमय करायचा आहे आणि भारत बौद्धमय करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की या देशातली म्हणजे बौद्ध धम्माची जी भूमी किंवा इथे जी खाली खोडं तशीच आहेत, जर आपण याला पाणी थोडंसं टाकलं तर त्याला पालवी चांगल्या प्रकारे फुटून भारत बौद्धमय होणं काही अवघड नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय होणं हे काही अवघड वाटत नव्हतं आणि तशा पद्धतीचं जर संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न असा शब्द आपण कधीही म्हणता कामा नये। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प होता की भारत बौद्धमय करण्याचं। तर भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केले होते किंवा त्यांच्या या योजनेमधले जे मानबिंदू किंवा टप्पे आहेत त्या टप्प्यामधला पहिला भाग आपण या ठिकाणी मी प्रमुख 4 टप्पे असे म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करायचा होता, त्यांचा हा संकल्प होता। त्या संकल्पाचे 4 भाग प्रमुख राष्ट्रीय दृष्टिकोनातून माझ्यासमोर आहे अभ्यासातून मी मांडलेले आहे। त्यामध्ये एक की 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंती या विषयावरती अग्रलेख लिहिला होता आणि या बुद्ध जयंती या विषयावर अग्रलेख लिहिल्यानंतर बुद्ध आणि जयंतीच्या राजकीय महत्त्व अशा पद्धतीने तो अग्रलेख लिहिला होता आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं। आणि या स्पष्टीकरणामध्ये या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारला होता की तथागत भगवान गौतम बुद्धाचं या देशाला विस्मरण का व्हावं, की आपण सगळ्या धर्माला या देशामध्ये आठवतो किंवा सगळ्या धर्माच्या देवांची या देशामध्ये जयंती पुण्यतिथी किंवा असं सर्व होत असताना फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाचंच या देशाने विस्मरण का करावं, तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती या देशामध्ये का साजरी होत नाही, अशा पद्धतीचा अग्रलेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 मे 1941 रोजी जनतापत्रामध्ये लिहिला होता। हा अग्रलेख वाचल्यानंतर आपल्या समाजाला आणि ज्यांनी अग्रलेख वाचला त्यांच्या लक्षात आलं की 1941 सालीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या पूर्ण तयारी केलेली आहे आणि मानसिकता झालेली आहे आणि निश्चित ती समाजामधल्या लोकांची झाली होती की बाबासाहेब आंबेडकर आता बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत। त्यामुळे 17 मे 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध जयंतीच्या संदर्भामध्ये एक लेख लिहिला होता, त्या लेखाचं संपूर्ण स्पष्टीकरण जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस 56 साली धम्माची दीक्षा घेतली, पण 1941 साली बाबासाहेब आंबेडकर या देशाला सांगतात की तथागत भगवान गौतम बुद्धाचंच फक्त विस्मरण या देशामध्ये का व्हावं आणि तथागतांचं विस्मरण न होणं किंवा तथागतांची आठवण काढणं म्हणजेच तथागतांची जयंती साजरी करणं या देशामध्ये किती महत्त्वाचं आहे हे बाबासाहेब आंबेडकर त्या लेखामध्ये व्यवस्थित समजावून सांगतात। तो भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मानबिंदू आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली बुद्ध जयंती साजरी झाली पाहिजे होती,
तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 असेल किंवा 50च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बुद्ध जयंती साजरी केल्या होत्या आणि त्या बुद्ध जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भाषणं केली होती त्याचा गोषवारा किंवा त्याचा आढावा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. दुसरा जो मानबिंदू आहे तो दुसरा मानबिंदू आपण म्हटलं की संविधान सभा. संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिक्लेरेशन केलं होतं. म्हणजे संविधान सभेमध्ये शेवटचं जे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं आणि त्याचं संविधान सभेमध्ये ते रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्डमध्ये असं जाहीर केलं की आपल्या देशाचं जे संविधान आपण निर्माण केलेलं आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरती हे संविधान उभं केलेलं आहे. आणि ही जी स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची तत्वत्रयी जी आहे ती मी फ्रान्सच्या राज्यक्रांतीतल्या बुर्झवा पेटीतून घेतलेली नाही, तर ही जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची तत्वत्रयी आहे ती मी 2500 वर्षापूर्वीच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातूनच घेतलेली आहे. म्हणजे हा संदर्भ देण्याचं कारण काय किंवा स्पष्टीकरण काय आहे की हा संदर्भ मी यासाठी देतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान निर्माण केलं ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावरती आधारित हे संविधान निर्माण झालं आणि गेली 70 वर्ष या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतोय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकृतपणे हा देश भारत बौद्धमय करण्याचा प्रकार डॉक्युमेंटरी संविधानाच्या दृष्टिकोनातून किंवा संविधानाच्या अँगलमधून जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे कार्य केलं त्या कार्याच्या माध्यमातून एक प्रकारे भारत बौद्धमय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या दस्तऐवजाच्या माध्यमातून केलेला आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्ष संविधानाचा तिसरा बिंदू जर पाहिला तर संविधानामध्ये आपण जर पाहिलं की फंडामेंटल राईट्स असतील किंवा मार्गदर्शक तत्व असतील, ही फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक तत्व ही जी 2 चॅप्टर भारतीय संविधानातले आहेत, हे 2 चॅप्टर भारतीय संविधानामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणजे सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सर्व दृष्टिकोनातून या देशामध्ये प्रत्येक धर्माला जो वाव दिलेला आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत, हे संपूर्ण अधिकाराचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, बेस आहे, ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे आहे. म्हणून संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय अधिकृतपणे केलेला आहे. त्यानंतर धम्मदीक्षा मग डॉक्युमेंटरी जर भारत बौद्धमय झालेला आहे, संविधानाच्या माध्यमातून, दस्तऐवजाच्या माध्यमातून कोणी नकार देऊ शकतं का या देशामध्ये की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वावरचं संविधान आम्ही 25 नोव्हेंबर 1949 साली स्वीकारलेलं आहे, असे ज्यावेळेस आपण प्रिॲम्बलच्या माध्यमातून, प्रस्तावनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे मान्य झालेलं आहे. हे जे डॉक्युमेंटरी आहे, हा जो डॉक्युमेंटरी बौद्ध धम्म आहे याचं प्रात्यक्षिक मात्र आपल्याला होताना दिसत नाही. ते प्रात्यक्षिक करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. आपल्याला दीक्षा दिलेली आहे. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी धम्मदीक्षा घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याच अनुसार या देशातल्या गावोगावी ज्यांना नागपूरला यायला जमलं नाही त्यांनी आपापल्या गावी ज्या धम्माची दीक्षा घेतली त्या सर्व धम्मानुयायांचं किंवा आंबेडकर अनुयायांचं हे कर्तव्य आहे की या देशामध्ये बौद्ध धम्माचा रोल मॉडेल म्हणून आपण निर्माण झालं पाहिजे किंवा बौद्ध धम्माचा आदर्श आपण 1956च्या नंतर निर्माण करायचा आहे. कारण डॉक्युमेंटरी संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली जाहीर केलं होतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित मला आदर्श समाज निर्माण करायचा आहे. ते स्वप्न ते संविधानाच्या माध्यमातून पूर्ण करतात. परंतु संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं जसंच्या तसं प्रात्यक्षिक करण्याचं, रोल मॉडेल म्हणून एक समाज निर्माण करण्याची जबाबदारी मात्र 14 ऑक्टोबर 1956 साली ज्यांनी धम्माची दीक्षा घेतली त्यांच्यावरती आलेली आहे. ती जबाबदारी त्यांनी किती पूर्ण केली किंवा पार पाडली याचं विवेचन किंवा याचं चिंतन आपल्याला स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता आहे. आपला हाच विषय इथे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला होता, तर त्या संकल्पामधला जो मानबिंदू आहे तो
बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली, 1951 साली आणि 1956 साली बुद्ध जयंती साजरी केली होती। आणि या बुद्ध जयंती साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी भाषणं केली होती ती भाषणं ही किती महत्त्वाची आहेत। पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची जी दीक्षा दिली, भारतीय संविधान दिलं किंवा संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच म्हटलं नव्हतं की मला एका विशिष्ट फक्त एका जातीसाठीच हा धम्म द्यायचा आहे। संपूर्ण देश किंवा हे राष्ट्र नजरेसमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचं संपूर्ण देशाने बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे, हीच बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची इच्छा होती किंवा उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांचं होतं। त्यामुळे भारत बौद्धमय बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं शक्य होतं डॉक्युमेंटरी तेवढं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। परंतु त्याचं प्रात्यक्षिक मात्र ज्यांच्यावरती करण्याची जबाबदारी सोपवली होती ते प्रात्यक्षिक झालं की नाही याचं स्वतंत्रपणे चिंतन करण्याची आवश्यकता आहे। म्हणून आज आपण बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करण्याचा जो संकल्प होता त्याचे जे मानबिंदू आहेत त्याच्यातला एक मानबिंदू म्हणजे बुद्ध जयंती बाबासाहेब आंबेडकरांनी साजऱ्या केल्या आणि त्या बुद्ध जयंतीच्या माध्यमातून जे बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणं केलेली आहेत आणि जे मुद्दे मांडलेले आहेत, एवढा मर्यादित मुद्दा आपण आजच्या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत। 1900 इथे आपण किती मुद्दे आहेत सगळे की 1941 साली भारतात बुद्धाचं विस्मरण का झालं असा बाबासाहेब आंबेडकरांनी लेख लिहिला, याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्यानंतर 1950 साली म्हणजे या देशाने संविधान स्वीकारल्यानंतर या देशाची नेमकी विचारधारा काय असली पाहिजे, 1950 सालची अगोदरचं तत्वज्ञान किंवा 1950 सालाची अगोदरची विचारसरणी आणि 1950च्या नंतरची विचारसरणी आपण सरळ सरळ विचार करा की 1950 साली या देशाने संविधान स्वीकारलं, स्वातंत्र्य समता बंधुत्व हे तत्वज्ञान स्वीकारलं। मग स्वातंत्र्य समता बंधुत्व हे जर तत्वज्ञान 26 जानेवारी 1950ला आपण स्वीकारलं म्हणजेच या देशाचं तत्वज्ञान किंवा या देशाची विचारधारा स्वातंत्र्य समता बंधुत्व ही या देशाची विचारधारा झालेली आहे अधिकृतपणे। त्याचं प्रात्यक्षिक झालं की नाही हा मात्र अतिशय मोठा प्रश्न आहे। आणि तोच बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण करून सांगतात की स्वातंत्र्याच्या पूर्वीची विचारधारा आणि स्वातंत्र्याच्या नंतरची विचारधारा काय असली पाहिजे आणि याच्यामध्ये जर गल्लत झाली तर काहीही होणार नाही, विध्वंसाकडे देश जाऊ शकतो। म्हणजे भारतात बौद्धमय जरी झाला तरी बुद्धत्वाचं प्रिन्सिपल किंवा तत्व जर प्रात्यक्षिकामध्ये आलं नाही आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीचं तत्वज्ञान जर पुढे चालत राहिलं तर संविधानाचाही उपयोग नाही आणि स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या प्रस्थापना सुद्धा होऊ शकणार नाही। त्यामुळे स्वातंत्र्याच्या पूर्वीची विचारधारा आणि स्वातंत्र्याच्या नंतरची विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आपण बुद्ध जयंती साजरी करतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बुद्ध जयंती कशासाठी साजरी करायची या देशामध्ये, बुद्धाचं महत्त्व या देशामध्ये जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर ठेवायचंय आणि ते उद्दिष्ट सांगतात की भारतातील सामाजिक अधपतन नाहीसं करणं यासाठी बुद्ध जयंती साजरी झाली पाहिजे। बुद्ध जयंती या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली पाहिजे, परंतु बुद्ध जयंती साजरी कशासाठी करायचं तेही उद्दिष्ट म्हणजे बुद्धाने आपल्या जीवनामध्ये नेमकं कुठलं कार्य केलेलं आहे, स्वातंत्र्य समता बंधुत्व हे कसं बुद्धाने आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित केलेलं आहे आणि कुठलं तत्वज्ञान बाजूला सारलेलं आहे, विषमतेचं कुठलं तत्वज्ञान नाहीसं केलेलं आहे, हे आपण बुद्ध जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्रातल्या लोकांच्या समोर ठेवायचं, त्यांच्या समोर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे। आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध जयंती साजरी होणं आवश्यक आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। त्याचं सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतर 1953 साली या देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाने बुद्ध जयंतीची सुट्टी आहे ती 1953 सालापासून सुरू झालेली आहे आणि ही बुद्ध जयंतीची सुट्टी 1953 साली कशा पद्धतीने सुरू झाली, कुणी सुरू केली, कुणी प्रयत्न केला याचं सविस्तर आपण डिटेल पाहणार आहोत। त्यानंतर 1956ला नरे पार्कला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं बुद्ध जयंतीच्या माध्यमातून आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जयंतीत बुद्ध आणि त्यांचा धम्म हा मी ग्रंथ लिहिला आहे आणि त्याचं सविस्तर वर्णन त्या सभेमध्ये केलेलं आहे। 10 जून 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये आंबेडकर भवनमध्ये बुद्ध जयंतीच्या निमित्ताने भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की मी बुद्धाचा विनम्र शिष्य आहे
आणि तुम्हाला मी बुद्धाचाच मार्ग दाखवत आहोत. आपण हे का सगळं स्पष्ट करतोय, तर आपण अजून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला स्पर्श केलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी अजून धम्मदीक्षा घेतलेली नाही. धम्मदीक्षा घेण्यापूर्वीच पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर बौद्धमय झालेले आहेत आणि 1950 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिकृतपणे आपल्याला बौद्ध धम्माशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपल्याला म्हणजे या राष्ट्रालाच, आणि या राष्ट्रालाच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की पृथ्वीवरल्या प्रत्येक माणसाला बौद्ध धम्माशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हा बौद्ध धम्म तुम्ही कितीही बुडवण्याचा, नष्ट करण्याचा, नायनाट करण्याचा प्रयत्न केला तरी बुद्ध धम्म कधीही नष्ट होणार नाही. तो अजरामर आहे, तो अमर आहे, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि तो मार्ग मी तुम्हाला दाखवत आहे. असं बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये 23 जूनला शेवटची जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्ध जयंती केली होती ती स्वतःच्या बंगल्यावरती, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानामध्ये केली होती. आणि दिल्लीमधल्या निवासस्थानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी जयंती केली त्या वर्षीच्या जयंतीची संपूर्ण दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मिरवणूक काढली होती. आणि बुद्धाच्या जीवनातली वेगवेगळ्या प्रसंगाचे जे आपण हे चित्र लावून जिवंत दृश्य आपण ज्याला म्हणतो तशी दृश्य आणि मोठी मिरवणूक दिल्लीमधून काढली होती. आणि मिरवणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला होता, ज्यांनी ज्यांनी मिरवणुकीसाठी चांगलं योगदान दिलं होतं, त्या प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध मूर्ती आणि रौप्य पदक बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेझेंट दिलं होतं. आणि बुद्ध जयंती या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने साजरी करायला पाहिजे याचा आदर्श सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी घालून आपल्याला दिला होता. परंतु 1956च्या नंतर बुद्ध जयंतीचं स्वरूप काय झालं याचंही स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. आपला उद्देश काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करायचा होता आणि बौद्धमय करण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 सालापासून जाहीरपणे मांडलेली आहे. त्या 1950च्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे अशी काही भूमिका जाहीरपणे किंवा आग्रहाची किंवा निश्चयाची मांडलेली नाही. पण 50 पासून मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं की बौद्ध धर्माशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. यामधला जो पहिला मुद्दा आहे तो पहिला मुद्दा आपण बाबासाहेब आंबेडकर 1941 साली जनता पत्रामध्ये जो अग्रलेख लिहितात त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीचं राजकीय महत्त्व या नावाने हे बाबासाहेब आंबेडकरांचा लेख जो आहे तो भाषण खंडामध्ये किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तो प्रसिद्ध आहे. तो आपल्याला वाचायला मिळेल 17 मे 1941चा. याचं विषय आहे की भारतात बुद्धाचं विस्मरण का, म्हणजे भारत देशाला बुद्धाचं विस्मरण का झालेलं आहे असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखामध्ये निर्माण करून या देशामधल्या जर सर्व महापुरुषांचं, सर्व धर्माच्या धर्मसंस्थापकांचं, देवांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या सर्वांच्या जर होत असतील तर फक्त आणि फक्त बुद्धाचंच विस्मरण या देशाला का व्हावं असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता पत्रात बुद्ध जयंतीवरती अग्रलेख बाबासाहेब आंबेडकर लिहितात. या अग्रलेखाचं शीर्षक आहे बुद्ध जयंती आणि तिचं राजकीय महत्त्व. म्हणजे तुम्हाला हा घरी गेल्यानंतर जर वाचायचं असेल किंवा आपलं हे लेक्चर संपल्यानंतर जर तुम्हाला हे पुन्हा याचं सविस्तर स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तुम्हाला बुद्ध जयंती आणि तिचं राजकीय महत्त्व या शीर्षका अंतर्गत हा लेख वाचायला मिळतो. लेख वाचून खात्री झाली लोकांची. हा लेख वाचल्यानंतर 1941 साली जसं मी सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी ज्यांनी हा अग्रलेख वाचला त्यांच्या मनामध्ये निश्चिती झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धत्वाकडे पूर्णपणे गेलेले आहेत आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्माचाच स्वीकार करणार आहे. बुद्धाचे विस्मरण हे या प्रश्नाचे विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच्यामध्ये केलं आहे. पहिला मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलाय, भारतातील विभूतीमध्ये उच्च प्रतीचे स्थान असलेल्या बुद्धाची जयंती साजरी होत नाही आश्चर्य आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राम असेल, कृष्ण असेल किंवा वेगवेगळ्या धर्माचे संस्थापक असतील किंवा येशू ख्रिस्त असतील किंवा हनुमान जयंती असेल, असे जर तुम्ही प्रत्येक धर्माचे घेतले तर प्रत्येक धर्माचे देव असतील, प्रत्येक धर्माचे महापुरुष असतील, या देशातल्या प्रत्येक धर्माच्या महापुरुषांची किंवा देवांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त या देशामध्ये सुट्टी दिली जाते आणि त्यांना या देशामध्ये त्यांची आठवण केली जाते जयंती किंवा पुण्यतिथीच्या माध्यमातून. मग एकटाच फक्त बुद्ध आहे
जर हिंदूंचे सण आहेत, मुस्लिमांचे सण आहेत, ख्रिश्चनांचे सण आहेत, जैनांचे आहेत, पारशांचे आहेत आणि या सर्वांच्या निमित्ताने या देशाला जर सुट्टी दिली जाते सार्वजनिक, तर मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माच्या संस्थापकाला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्याच जन्म किंवा परिनिर्वाण दिनानिमित्त या देशामध्ये बुद्ध जयंतीची सुट्टीही मिळाली पाहिजे. ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक कालखंडामध्ये या देशामध्ये बुद्ध जयंतीचा जर सर्वात पहिला आग्रह कुणी धरला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त आधुनिक काळामध्ये या देशामध्ये बुद्धाची जयंती राष्ट्रीय स्तरावरती झाली पाहिजे असा मुद्दा दुसरा कुणीही उचलला नव्हता. तो मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली अधिकृतपणे त्या विषयावरती सविस्तर असा लेख लिहून हा मुद्दा उचललेला आहे. आणि का फक्त बुद्धावर अन्याय का आणि बुद्धाचं विस्मरण का? आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर मुद्दा काय मांडतात की या देशामध्ये जेवढ्या विभूती आहेत त्या सर्व विभूतीमध्ये बुद्धाचं जर सर्वोच्च स्थान असेल आणि सर्वोच्च स्थानी जर बुद्धाला मानत असेल आणि या देशातला प्रत्येक माणूस जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये गेल्यानंतर जर म्हणत असेल की मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या देशातून आला, किंवा पंडित नेहरू म्हणायचे की मी भगवान बुद्धाच्या देशातून शांतीचा संदेश घेऊन आलेलो आहे, असं वाक्य असायचं पंडित नेहरूंचं. म्हणजे नुसते फक्त बुद्धाच्या देशातून आले नाही असं नव्हते म्हणत पंडित नेहरू, तर मी भगवान बुद्धाच्या देशातून शांतीचा संदेश घेऊन आलेला आहे. म्हणजे शांती अहिंसेचं प्रतीक संपूर्ण जगाने जे स्वीकारलेलं आहे आणि संपूर्ण जगामध्ये जर बुद्धाचं स्मरण केलं जातं, बुद्धाची जयंती केली जाते, आशिया खंडामधल्या म्हणजे भारताच्या आजूबाजूला सर्व राष्ट्रामध्ये जर बुद्धाची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते, पण भारतामध्ये मात्र बुद्धाचं स्मरण केलं जात नाही. हा प्रश्न भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर कुणीही उचलला नाही. 1941 साली खंबीरपणे बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न उचलला. त्यातला पहिला मुद्दा म्हटलं की विभूतीमध्ये उच्च प्रतीचं स्थान असताना सुद्धा त्यांची जयंती साजरी होत नाही, हे या देशातलं फार मोठं आश्चर्य आहे. परंतु संपूर्ण भारतामध्ये जयंती जरी साजरी होत नसेल तरी एका प्रांतात बाबासाहेब बुद्धाची जयंती साजरी होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक आनंदाची गोष्ट आहे की या देशामध्ये बंगाल प्रांतामध्ये बुद्धाची जयंती कुठेतरी साजरी होते आहे. पूर्ण राष्ट्रीय स्तरावरती होत नसली तरी कुठल्या तरी एका कानाकोपऱ्यात आणि बंगाल प्रांतामध्ये जयंती साजरी होते, ही पण आनंदाची गोष्ट आहे. या उत्सवाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पुढचा मुद्दा घेतला की या उत्सवाला राजकीय महत्व आहे, म्हणून बुद्ध चरित्र लोकांना सांगणं महत्वाचं आहे. आता बुद्ध आणि बुद्ध जयंतीचं राजकीय महत्व या टायटलच्या अंतर्गत किंवा या शीर्षकाच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांनी हा लेख लिहिला आहे. आता बुद्ध आणि त्याचं राजकीय काय महत्व आहे आपण समजून घ्या. बुद्धाचं राजकीय महत्व या देशामध्ये किती आहे ते, कारण या देशाचं जे राजकारण आहे ते कुठल्या तत्वज्ञानावर चालतंय? या देशाचं संविधान स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावरती आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व म्हणजेच बुद्धत्व आहे. जर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व प्रस्थापित प्रात्यक्षिकात जर झालं नाही, डॉक्युमेंटरी दस्तऐवज संविधानाच्या झालेलं आहे. त्यामुळे एक तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरचा तरी समाज तुम्हाला निर्माण करावा लागेल, नाही तर मग चातुर्वर्ण्य किंवा विषम व्यवस्थेमधला समाज तुम्हाला निर्माण करावा लागेल. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून या देशामध्ये लोकशाही तुम्हाला प्रस्थापित करायची असेल राजकीय दृष्टिकोनातून, तर एक तर विषमतेच्या तत्वावरती तुम्हाला करता येईल किंवा समतेच्या तत्वावरती करता येईल. पण समतेचं आणि विषमतेचा दोन्हीही एकत्रित प्रवास होऊ शकत नाही. आणि म्हणून बुद्ध जयंतीच्या माध्यमातून बुद्धाचं तत्वज्ञान तुम्ही जर देशाला समजावून सांगितलं, तर देशातल्या लोकांच्याही लक्षात आणून दिलं की बाबा एक तर बुद्ध तरी स्वीकारा, नाहीतर मनु तरी स्वीकारा, दोन्हीपैकी एक. पण मनु आणि बुद्ध हे दोन्ही एकत्रितपणे प्रवास करू शकत नाहीत. आणि दोघांच्या माध्यमातून लोकशाही प्रस्थापित, बुद्धाचं तत्वज्ञान डेमोक्रेसी किंवा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सांगतं, आणि ते तत्वज्ञान न घेता जर तुम्ही विषमतेचं तत्वज्ञान घेतलं तर लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध समजावून सांगणं या देशामध्ये किती महत्वाचं आहे हे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण देशाला सांगतात. ते आपल्या एकट्याला अजिबात सांगत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की या उत्सवाला राजकीय महत्व आहे, म्हणून बुद्ध चरित्र लोकांना सांगणं महत्वाचं आहे. बुद्धाचं संपूर्ण चरित्र या देशातल्या प्रत्येक माणसाला तुम्ही कमीत कमी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तरी पूर्णपणे सांगण्याची आवश्यकता आहे. आणि बाबासाहेब मग स्वतःच त्या लेखामध्ये
बुद्ध चरित्र समजावून सांगतात की इसवी सन 563 मध्ये जन्म झाला आणि इसवी सन 483 मध्ये महापरिनिर्वाण तथागत भगवान गौतम बुद्धाचं झालं. म्हणजे शाक्य कुळामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जन्म होतो आणि त्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी परिव्रज्या कशी घेतली आणि परिव्रजेचा नंतर प्रवास कसा झाला आणि त्यानंतर ज्ञानप्राप्ती कशी झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बाबासाहेब तथागत भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्ष या देशामध्ये जे तत्वज्ञान सांगितलं किंवा जे पेरलं, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तथागत भगवंतांनी याचे संपूर्ण इतिहास या देशाला दरवर्षी किंवा सातत्याने कमीत कमी बुद्ध जयंतीच्या माध्यमातून सगळा आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. आणि तो संक्षिप्त इतिहास बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या चरित्राचा संक्षिप्त इतिहास या लेखामध्ये संदर्भित करतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आता तुम्ही बुद्ध समजून घेतला, बुद्धाचं चरित्र समजून घेतलं, म्हणजे थोडक्यामध्ये सारांश रूपाने तुम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान तुमच्या लक्षामध्ये आलं. मग बाबासाहेब आंबेडकर पुढचा मुद्दा क्रिएट करतात. तो काय म्हणतात की ब्राह्मणी धर्माचे 3 आधारस्तंभ आहेत. समता आणि विषमता 2 आहे, हे तरी नाहीतर हे तरी. बुद्ध समजावून घेतल्यानंतर तुम्ही ब्राह्मणी धर्माचे 3 आधारस्तंभ आहेत, वेद, यज्ञ आणि वर्णाश्रम. हे 3 आधारस्तंभ आहेत. तर तिन्ही आधारस्तंभाला बुद्धाचा वेदाला विरोध होता, बुद्धाचा यज्ञाला विरोध आहे, बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीला विरोध आहे. तो विरोध बुद्धांनी एका शब्दामध्ये समजावून सांगितला आहे बाबासाहेब आंबेडकर. वेदामध्ये कसं म्हटलं की जे पुस्तकामध्ये लिहिलंय जे वेदामध्ये लिहिलंय ते फायनल आहे आमच्या ग्रंथात. बुद्ध काय म्हणतात? बुद्ध म्हणतात की ज्ञानाला पटेल तेच खरं, म्हणजे जे आपल्याला पटेल, जे आपल्याला योग्य वाटेल. भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचं उद्दिष्ट काय आहे की कुणी पुस्तकात लिहिलंय म्हणून योग्य मानायचं नाही, किंवा न्यायाधीशाने सांगितलंय म्हणून योग्य मानायचं नाही, किंवा एखाद्या विद्वानाने सांगितलंय म्हणून योग्य मानायचं नाही. जर कुणी काही सांगितलं असेल, लिहिलं असेल, बोललं असेल, ऐकलं असेल, तरी तुम्ही जे ऐकलंय, वाचलंय, तुम्हाला जे तुमच्यापर्यंत आलंय ते योग्य आहे का, ते लोकांच्या कल्याणासाठी आहे का, त्याचे फायदे तोटे काय आहेत का, आणि ते स्वतःला पटतंय का, हे कालाम सुत्तामध्ये जे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जे समजावून सांगितलेलं आहे. कारण भगवान गौतम बुद्धाचे वेगवेगळे संप्रदाय झाले आणि प्रत्येकाने आपापले ग्रंथ निर्माण केले आणि ज्याला जसं पाहिजे तसं साहित्य या देशामध्ये म्हणजे वेगवेगळ्या संप्रदायाचं झालेलं आहे. या सगळ्या साहित्यामध्ये भगवान बुद्धाचं कुठलं आणि भगवान बुद्धाचं कुठलं नाही याची तपासणी करण्यासाठी कालाम सुत्त आहे. या कालाम सुत्ताच्या आधारे आपण भगवान गौतम बुद्धाचं कुठलं आहे आणि कुठलं नाही हे ते तत्व भगवान गौतम बुद्ध सांगतात की कुणी सांगतात म्हणून नाही, वेदात लिहिलंय म्हणून ते फायनल नाही. जर ज्ञानाला पटत असेल तरच ते खरं. या तत्वावरती ते विरोध करतात. नंतर यज्ञ करून परमेश्वर प्राप्ती असा जो सिद्धांत आहे, तर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की यज्ञ करून परमेश्वर प्राप्ती होत नाही. परमेश्वर प्राप्ती हे धर्माचं क्षेत्रच नाही आहे. बुद्धाचं म्हणणं आहे ते बाबासाहेब आंबेडकर सांगतात की परमेश्वर प्राप्ती किंवा देव प्रसिद्ध झाला पाहिजे हे बुद्धाचं क्षेत्रच नाही. धर्माचं क्षेत्र काय आहे तर मनुष्यानेशी कसं वागावं याचं धार्मिक बंधन जे आहे हे धर्माचं क्षेत्र आहे. म्हणजे आज जे धर्माचं क्षेत्र परमेश्वर प्राप्तीचं जे केलेलं आहे ते तथागतांना मान्य नाही. तथागतांचं काय उत्तर आहे? तथागत म्हणतात की परमेश्वर प्राप्ती हे धर्माचं क्षेत्रच नाही किंवा धर्माचा तो भागच नाही. धर्माचं क्षेत्र काय आहे किंवा धर्माचं काम आहे? जगातला कुठलाही धर्म असला त्याचा तुम्ही ग्रंथ काढला तर त्या ग्रंथामध्ये काय सांगितलं असतं? कुराण असेल, बायबल असेल, किंवा जगातल्या कुठल्याही धर्माचा जरी ग्रंथ असेल, किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म असेल, किंवा तथागतांचं त्रिपिटक असेल, जगातल्या कुठल्याही धर्माचा ग्रंथ पाहिला तर त्या प्रत्येक ग्रंथामध्ये त्या धर्माच्या दृष्टिकोनातून चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, म्हणजे माझ्या धर्माच्या दृष्टिकोनातून आपण जे शब्द योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट, नंतर पाप, पुण्य असे जे शब्द आहेत, बौद्ध धर्मामध्ये याला काय म्हटलेलं आहे तर कुशल आणि अकुशल असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये कुशल कुठलं आणि बौद्ध धर्मामध्ये अकुशल कुठलं असेल. त्यामुळे हे जे तथागतांचं आहे तर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा म्हणजे मनुष्याशी कसं वागावं, धर्मच. आपण नेहमी म्हणतो की नाही, किंवा आपण जो मुद्दा घेतो त्या सातत्याने चर्चा करतोय की बौद्धांची आचारसंहिता असली पाहिजे. बौद्धांची आचारसंहिता नसेल तर म्हणजे समाजाला एकसंघ आपण ठेवू शकत नाही. हे धर्माचं क्षेत्र आहे ना. धर्माच्या
धर्माच्या क्षेत्रातच फक्त समाज एकसंघ राहू शकतो, पण आपल्याकडे जास्तीत जास्त चर्चा राजकीय दृष्टिकोनातून होते. राजकारणात समाज एकसंघ ठेवता येत नाही. राजकारणामध्ये जेवढ्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे तेवढ्यांच्या पुरता तो मर्यादित विषय असतो, परंतु समाजामध्ये धर्म हा संपूर्ण समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम आणि धर्माचं तेवढंच काम आहे की चांगलं काय आणि वाईट काय आणि समाजावरती व कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही याचं पूर्णपणे बंधन घालणं हे धर्माचं काम आहे. पण परमेश्वर प्राप्ती हे मात्र धर्माचं काम अजिबात नाही, असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे म्हटलं तेच बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग बाबासाहेब तथागतांचा जो वर्णाश्रम विरोध होता, उच्च नीचता होती किंवा स्त्रिया होत्या, शूद्र होत्या, म्हणजे सर्वात अतिशय स्त्री आणि शूद्र हे जे दोन घटक आहेत, हे दोन घटक ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये किंवा मनु व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतात की हे गुलामांचे गुलाम आहेत. म्हणजे स्त्री, अस्पृश्य स्त्री असेल तर ती अस्पृश्य म्हणून पण गुलाम आहे आणि स्त्री म्हणून पण गुलाम आहे. म्हणजे या देशातली त्या कालखंडातली किंवा मनु व्यवस्थेतली जी स्त्री आहे ती स्त्री कुठल्या जातीची, पंथाची, धर्माची, भाषाची आहे हिला काहीच महत्त्व नाही. स्त्री ही गुलामच त्या कालखंडामधला, शूद्र हा गुलामच त्या कालखंडामधला. म्हणजे स्त्रीच्याकडे दोन गुलाम्या होत्या. जर ती अस्पृश्याची असेल तर अस्पृश्यता म्हणून ही ती एक तिची गुलामी आणि स्त्री म्हणून दुसरी तिची गुलामी. म्हणजे स्त्रीचा त्या कालखंडामधला स्त्री कुठल्या कन्सेप्टमध्ये घेते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे तिला दुसरा कुठलाही अधिकार पुरुष प्रधान संस्कृतीने दिलेला नाही किंवा मनु व्यवस्थेमध्ये दिलेला अधिकार नाही. त्यामुळे बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आला तर मग बुद्धाने म्हटलं की बुद्धाने काय केलं तर बुद्धाने स्त्रीला सुद्धा भिक्षुनी केलं, बुद्धाने शूद्राला सुद्धा भिक्षू केलं, बुद्धाने अंतजाला सुद्धा भिक्षू केलं. म्हणजे बुद्धाने त्यांच्या कालखंडामध्ये जातपात, धर्म, पंथ, भाषा किंवा असा कुठल्याही प्रकारचा बुद्धाने भेद केला नाही. जो यज्ञामध्ये, वर्णाश्रमामध्ये जो भेद होता त्या कुठल्याही भेद बुद्धाने मान्य केला नाही. आणि आपल्या संघामध्ये बुद्धाच्या हातामध्ये काय होतं तर संघ प्रस्थापित केला होता. त्या संघामध्ये बुद्धाने उच्च नीचता असा कुठलाही भाग केला नाही. समानत्व किंवा बुद्धाचं जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व जे आहे म्हणजे त्याला संघात घेतला तरी त्याच्यावरती कुठलेही जबरदस्तीचे नियम सुद्धा लादलेले नाहीत किंवा यांनी हे केलं पाहिजे त्यांनी ते केलं पाहिजे असं नाही, तर समानत्व संघामध्ये होतं. त्यामुळे बुद्धाच्या धम्मामध्ये पूर्णपणे समानत्व, वर्णाश्रम व्यवस्थेची जी विषमता आहे त्याच्या विरुद्ध बरोबर तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग या बुद्ध तत्वज्ञानाचा संपूर्ण जगभर प्रसार झाला. ज्यावेळेस इथं जयंती होत नाही त्यावेळेस अख्ख्या जगामध्ये बाबासाहेब बुद्धाची जयंती होते. म्हणजे बुद्धाच्या धम्माचा जगभर प्रसार झाला. जिथं धम्म निर्माण झाला, जिथे बौद्ध धर्माचा जन्म झाला तिथे मात्र विस्मृती होते. परंतु इतर कुठल्याच राष्ट्रात बाबासाहेब म्हणतात जपानमध्ये बुद्धाचं विस्मरण झालं का? बुद्ध धर्म तिथं प्रस्थापित झाला आणि त्यानंतर नष्ट झाला किंवा तिथं आता कोणी विस्मरण करत नाही. चीनमध्ये झालं का? श्रीलंकेमध्ये झालं का? किंवा आशिया खंडातले जे देश आहेत यामध्ये तर बुद्धाचं कुठल्याच देशामध्ये विस्मरण झालेलं नाही. उलट आशिया खंडाच्या पलीकडे म्हणजे आशिया खंडाचा सूर्य असं तथागतांना म्हटलेलं आहे किंवा तसा ग्रंथही त्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आहे. जे आशिया खंडातल्या प्रत्येक देशाला कुठल्याही विस्मरण झालेलं नाही. उलट युरोप खंडात किंवा जगात नवीन नवीन देशामध्ये बुद्धाचं स्मरण केलं जातंय. परंतु जिथे जन्म झाला किंवा जिथं बुद्धत्व निर्माण झालं तिथं मात्र विस्मरण होतंय. तर हे तिथं विस्मरण का होतंय? पुन्हा बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बुद्ध धम्म जो वाढला त्याचं स्मरण आशिया खंडात, भारतातून तो इतर राष्ट्रामध्ये, आशिया खंडातल्या जवळच्या राष्ट्रामध्ये गेला. त्यानंतर तो आता अमेरिका, इंग्लंड किंवा जगभर पसरलेला आहे. हा जो बुद्ध धम्म जगामध्ये पसरलेला आहे म्हणजे जगामध्ये ख्रिश्चन धर्म आहे, जगामध्ये मुस्लिम धर्म आहे आणि जगामध्ये बौद्ध धर्म आहे. तर हे जे तीन धर्म जगामध्ये प्रमुख आहेत या प्रत्येक धर्माचं आपापलं वैशिष्ट्य आहेत. हे तीनही धर्म जगामध्ये कशा पद्धतीने पसरलेले आहेत. मग ख्रिश्चन धर्म असेल तर तो सत्तेच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये त्याचा प्रचार प्रसार झाला असेल. नंतर मुस्लिम धर्म आहे तो मुस्लिम धर्म स्वाऱ्या केल्यानंतर हिंसात्मक पद्धतीनं जर त्याचं प्रस्थापन झालं असेल. पण जगामध्ये एकच असा धर्म आहे की तो त्याच्या गुणांमुळे म्हणजे मेरिटवर जो आहे तो संपूर्ण जगामध्ये गेलेला आहे. म्हणजे हा धर्म कुणी स्वीकारायला सांगितलाय म्हणून कुणी स्वीकारलेला नाही, तर या धम्माचं जे तत्वज्ञान आहे
मानवाच्या कल्याणाचं असल्यामुळे प्रत्येक माणसाला बुद्धाला स्वीकारावंसं वाटलं आणि म्हणून तो स्वीकारला गेलेला आहे, की कोणी त्याला सांगितलं नाही की तुला बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे किंवा कुठल्या सत्तेने सांगितलं नाही की बुद्ध धम्म स्वीकारलाच तुम्हाला पाहिजे। त्यामुळे बुद्ध धम्म स्वीकारण्याचं कंपल्शन या जगामध्ये कधीही कुणी कुणाला करत नाही आणि आजच्यापर्यंतच्या इतिहासामध्ये केलेलं सुद्धा नाही। त्यामुळे इतर धर्म कसे वाढले आणि बुद्ध धम्म कसा वाढला, तर बुद्ध धम्म हा आपल्या गुणांच्या जोरावरती वाढला, म्हणजे तो मेरिटवरती वाढलेला आहे। आणि मेरिटवरती वाढलेला जो धम्म आहे तो बुद्धाच्या नावाची, म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या नावाची आपल्या देशात विस्मृती का? बुद्धाच्या नावाची विस्मृती काळाला शक्य नाही। बाबासाहेब आंबेडकरांचा एक एक शब्द यामधला अतिशय मौलिक शब्द आहे। म्हणजे तुम्ही जगाने कितीही प्रयत्न केला, या देशातल्या कोणी कितीही प्रयत्न केला आणि बुद्धाचं विस्मरण बुद्ध तुम्हाला आठवायचाच नाही असं म्हटलं तरी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हालाच काय, परंतु काळाला सुद्धा शक्य नाही की बुद्धाचं विस्मरण करणं, बुद्धाची विस्मृती ही काळाला सुद्धा शक्य नाही। पुढे शब्द वापरतात, बुद्ध अजरामर आहे, बुद्ध अमर आहे आणि बुद्ध अकाल आहे। त्यामुळे बुद्धाला या पृथ्वीच्या पाठीवरती कुणीही नष्ट करू शकत नाही। बुद्धाचं विस्मरण या पृथ्वीच्या पाठीवर कधीही होऊ शकत नाही। तो अजरामर आहे, अमर आहे आणि अकाल आहे। मग एवढं जरी होतं तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात की हिंदुस्थानातील विस्मृतीला मग जबाबदार कोण? हिंदुस्थानामध्ये जी विस्मृती झाली आणि मग हिंदुस्थानातील विस्मृतीला बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मण हे जबाबदार, या देशामधल्या बुद्धाच्या विस्मृतीला पूर्णपणे जबाबदार आहे। बुद्धाची चातुर्वर्ण्य विध्वंसाची मोहीम म्हणजे त्या काळची ब्राह्मणेतर चळवळ होती। म्हणजे जी मनुव्यवस्था आहे, जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, बुद्धांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध केला, त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थक जे आहेत ते कोण झाले? बुद्धाचे शत्रू झाले ऑटोमॅटिक। त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्था जर या देशात विध्वंस होत असेल, चातुर्वर्ण्य व्यवस्था जर नष्ट होत असेल आणि बुद्ध चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरती जर प्रचंड हल्ला करून चातुर्वर्ण्य व्यवस्थेला रिप्लेस करणारं तत्वज्ञान जर बुद्ध मांडत असेल आणि ते जर लोकांना स्वीकारत असेल, तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे जे समर्थक आहेत ते समर्थक मात्र बुद्धाला, म्हणजे ते शत्रूच आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्यांनी बुद्धाचा नायनाट करणं किंवा त्यांनी बुद्ध विस्मृतीत घालवणं हे एकदा आपण मान्य करू शकतो, कारण ते बुद्धाला शत्रू समजतात। परंतु बुद्धाने या सगळ्या अंधश्रद्धेतून, मंत्रतंत्रातून, या सगळ्यातून ज्या सगळ्या ब्राह्मणेतर लोकांना बाहेर काढलं, ती बुद्धाची ब्राह्मणेतर एक प्रकारची चळवळ होती। तर ब्राह्मण जबाबदार आहेत हे जर मान्य केलं, परंतु ब्राह्मणेतर लोकांनी बुद्धाचं विस्मरण का करावं, हा बाबासाहेब आंबेडकर या माध्यमातून प्रश्न विचारतात। आणि मग बुद्धाचा नायनाट करण्यासाठी ब्राह्मण चळवळीने किंवा ब्राह्मणशाहीने बुद्धाचा नायनाट करण्यासाठी, विस्मरण करण्यासाठी काय काय तर अनेक प्रयत्न केले, जे शक्य होतील ते प्रयत्न केले। बाबासाहेब आंबेडकर लिहितात की क्षत्रिय रामकृष्णाला भजायला सुरुवात केली, म्हणजे रामकृष्ण हे क्षत्रिय आहेत, तर त्या क्षत्रियाला देव मानायला सुरुवात केली। क्षत्रियांना देव व 10वा अवतार मानून विरोधाची धार कमी केली। बुद्धाला काय केलं? बुद्धाला पण विष्णूचा 10वा अवतार मानला आणि बुद्धाला पण आम्ही मानतो, त्यामुळे जे बुद्धाला मानणारे आहेत किंवा बुद्धाचे समर्थक आहेत त्यांचा ऑटोमॅटिक विरोधाची धार काय होऊ शकते? कमी होऊ शकते की बाबा हेही बुद्धाला, बघा आमच्या धर्मामध्ये बुद्धाला सुद्धा आम्ही 10वा अवतार मानलेला आहे, आमचा काय बुद्धाला विरोध नाही। ही संभ्रम करण्याची जी पद्धती आहे ती जेवढी करता येईल ती केलेली आहे। ब्राह्मण धर्म आणि बुद्ध धर्म एकच आहे। आता हे आपल्या देशामध्ये आपण संभ्रम निर्माण करतो आणि हिंदूचाच भाग आहे आजही म्हणतात ना, बौद्ध धर्म हा हिंदूचाच पोटभाग आहे, बुद्ध हा विष्णूचाच अवतार आहे। म्हणजे हा जो संभ्रम निर्माण आपल्या देशामध्ये केलेला आहे तो संभ्रम आजपर्यंत सुद्धा आपल्या मनामध्ये चालू आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे सगळे संभ्रम निर्माण करण्याचे आणि बुद्ध विस्मृतीत जाण्याचे, बुद्धाचं महत्त्व कमी करण्याचे हे सगळे जे उपाय आहेत ते इथल्या ब्राह्मणशाहीने सगळे उपाय केलेले आहेत। त्यामुळे विहारांच्या बाजूला दुसरं विहार, समांतर विहार बांधले। त्यानंतर बुद्ध विहारांना पांडवलेणी म्हणून आपण कुठल्याही एरियात, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला की तिथे आपल्याला काय दिसतात? म्हणजे नाव दिसतं पांडवलेणी। तर बाबासाहेब म्हणतात की विहारांनाच पांडवलेणी आणि मूर्ती फोडून शिवलिंग
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग शिवलिंग कशी झाली आणि पांडवलेणी कशी झाली याचा जर आपण प्रत्येक ठिकाणचा इतिहास आणि पुरातत्व खात्याच्या माध्यमातून जर इतिहास बघितला तर त्याचं मूळ सुद्धा मिळतं. बाबासाहेब थोडक्यामध्ये या लेखामधून सांगतात. इथं फक्त मुद्दा आहे की कशा पद्धतीने संभ्रम निर्माण केलं, बुद्धाचं विस्मरण होण्यासाठी संभ्रम निर्माण केलं. त्यामुळे ब्राह्मणेतरांनी बुद्धाला समूळ विसरून जावं ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या ब्राह्मणेतर समाजाला म्हणजे जो क्षत्रिय समाज आहे किंवा ज्याला शूद्र संपूर्ण समाज आहे, आपण तर अस्पृश्य आहोत, परंतु जो संपूर्ण शूद्र ज्याला म्हटलं, या शूद्राला मंत्रतंत्र अंधश्रद्धेतून आणि विषमतेच्या व्यवस्थेतून बाहेर जर बुद्धाने काढलं तर त्याच ब्राह्मणेतर समाजाने बुद्धाचं विस्मरण करावं ही या देशातली अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आता मुद्दा मगाशी मी तुम्हाला सांगितला की ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही हे परस्पर विरोध आहेत. ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही, लोकशाही आपली कुठल्या तत्वावरती उभी आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वावरती. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अंमल सुरू झाल्यानंतर सुद्धा आणि अगोदर सुद्धा अनेक ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत की एक तर संविधानाच्या माध्यमातून देश चालेल, नाहीतर मनुस्मृतीच्या माध्यमातून देश चालेल, तुम्हाला कुठलं तरी एकच स्वीकारावं लागेल. लोकशाही जिवंत ठेवून मनुस्मृतीलाही प्रात्यक्षामध्ये जर तुम्ही केलं, आपण पाहिलं की धर्माचा हस्तक्षेप नेमका कुठपर्यंत पाहिजे. जसा युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायद्याचा विषय येतो आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायद्याचा विषय आला की बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ दिला जातो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 44व्या आर्टिकलमध्ये सांगितलं की समान नागरी कायदा झाला पाहिजे. एवढंच फक्त वाक्य वापरलं जातं. हे वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा हा अनुच्छेद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समाविष्ट केलेला आहे, परंतु हा अनुच्छेद किंवा हे आर्टिकल संविधानातलं समान नागरी कायदा झाला पाहिजे तर झाला पाहिजे, मग तो करण्यासाठी काय केलं पाहिजे हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण मात्र कोणीच सांगत नाही. फक्त समान नागरी कायदा झाला पाहिजे असं म्हटलं जातं, पण समान नागरी कायदा होण्यासाठी समान नागरी कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी झाला पाहिजे, पण मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी का तो केला नाही तर त्याचं स्पष्टीकरण संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. ते स्पष्टीकरण असं की या देशामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माचा हस्तक्षेप किती असला पाहिजे तो सर्वप्रथम तुम्ही ठरवा. जिथपर्यंत धर्माचा हस्तक्षेप असेल त्याच्या पुढे कायद्याचा हस्तक्षेप सुरू राहील. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत जर धर्मानेच पूर्णपणे तुमचं जीवन व्यापलं असेल तर कायदा तुम्ही नेमका कुठे लावणार? कायदा जन्माच्या वेळेस लावणार, कायदा मृत्यूच्या वेळेस लावणार, कायदा विवाहाच्या वेळेस लावणार, कायदा नेमका कुठे लावणार? त्यामुळे सर्वांना एकसारखा कायदा पाहिजे असेल तर प्रत्येक धर्माचं जन्मापासून मृत्यूपर्यंत जे धर्माचा हस्तक्षेप आहे तो नेमका किती असला पाहिजे हे जोपर्यंत अख्खा देश ठरवणार नाही तोपर्यंत सगळ्यासाठी समान कायदा कसा होऊ शकतो? त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर सिंपल म्हणजे अतिशय सरळ पद्धतीने सांगतात की धर्माचा हस्तक्षेप किती जीवनामध्ये आणि जिथपर्यंत असेल तिथून पुढे कायदा सुरू होईल, त्याच्या अगोदर तुमचा धर्माचा हस्तक्षेप आहे. हे साधं सोपं स्पष्टीकरण आहे, पण या साध्या सोप्या स्पष्टीकरणाची अंमलबजावणी वाटते तेवढी सोपी आहे का? प्रत्येक धर्म हे स्वीकारण्यासाठी तयार आहे का? त्यामुळे लोकशाही म्हणजे ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही हे दोन जे आहेत हे एकमेकाचे पूरक अजिबात नाही, तर ते एकमेकाच्या विरोधात समता आणि विषमता आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही, ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही याची तत्व ही परस्पर विरोधी आहेत, एकमेकास विरोधी गोष्टी आहेत. आता बघा पुढे वाक्य म्हणतात, लोकशाहीचा गाडा चालवण्याची ताकद नाही पण लोकशाहीचा गाडा घेऊन चालवण्याची मोठी हौस. म्हणजे कशी हौस आहे बघा की आम्ही संपूर्ण जगामध्ये काय सांगतोय की आमचा देश लोकशाहीचा आहे आणि काय म्हणतात की मदर ऑफ डेमोक्रेसी असं सुद्धा आपण आपल्या देशाला म्हणतो की मदर ऑफ डेमोक्रेसी. वस्तुस्थिती काय? संविधानामधूनच फक्त प्रतीत होतंय की मदर ऑफ डेमोक्रेसी, पण प्रात्यक्षिक जीवनामध्ये मदर ऑफ डेमोक्रेसी आपल्याला दिसतंय का? प्रात्यक्षिक जीवनामध्ये आपल्याला संविधानिक किंवा पार्लमेंटरी सिस्टम जी संसदीय पद्धती या देशामध्ये स्वीकारलेली आहे तिथे कुठेतरी लोकशाही आपल्याला दिसते का? तुम्ही कुठल्याही पक्षात जा तिथं मोनोपॉली असलेली दिसते, कुठल्याही संघटनेत जा तिथं मोनोपॉली असलेली दिसते. म्हणजे प्रत्येक समाजात कुठेही जा तर आपल्याला प्रात्यक्षिकामध्ये लोकशाही कुठे प्रत्यक्षिकामध्ये दिसते का? आणि आत्ता तर लोकशाहीचं म्हणजे काय चाललेलं आहे याचं तर आपल्या सर्वांना दर्शन अगदी सुंदर पद्धतीने होत आहे. म्हणतोय आपण, क्रेडिट घेतोय आपण या देशामध्ये की मदर ऑफ डेमोक्रेसी
परंतु प्रत्यक्षामध्ये मदर ऑफ डेमोक्रेसी आपण आहोत का? म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की अतिशय सुंदरपणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाहीचा गाडा चालवण्याची तुमच्याकडे ताकद नाही, म्हणजे लोकशाही पद्धतीने चालणं हे तुमच्या बस की बात नाही किंवा तुम्हाला ते मान्य नाही, परंतु लोकशाही गाडा घेऊन चालण्याची हौस मात्र तुम्हाला आहे, म्हणजे सांगायला म्हणा आम्ही लोकशाही आम्ही लोकशाही आम्ही लोकशाही, परंतु प्रत्यक्षात लोकशाहीचा अंमल मात्र प्रत्यक्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये दिसत नाही. हे या देशाचं काय आहे? वास्तव आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण लेख आहे, हा संपूर्ण लेख बाबासाहेब आंबेडकरांनी कधी लिहिलाय? मी एवढे मुद्दे तुम्हाला सांगितले ते 1941 धम्मदीक्षा स्वीकारण्याच्या अगोदर, म्हणजे 41 आणि 10 आणि जवळजवळ किती वर्ष झाली? 15 वर्ष अगोदर बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा स्वीकारण्याच्या अगोदर या देशाला सांगतात की या देशात बुद्धाचं विस्मरण का करताय तुम्ही, आणि या विस्मरणाला कोण जबाबदार आहे आणि नेमकं त्याच्यावरती काय करायला पाहिजे, हे 1941 साली बाबासाहेब आंबेडकर लेखांच्या माध्यमातून सांगतात. आणि त्यानंतर बुद्ध जयंती अधिकृतपणे सेलिब्रेट करायला जी सुरुवात होती त्याचं आपल्याला संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांचं 1950 सालापासून आपल्याला मिळायला सुरुवात होते. 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांची 2 मे 1950 साली 2494 बुद्ध जयंती बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेमध्ये दिल्लीमध्ये झाली होती. आणि त्या जयंतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, ही 1950 ची जयंती आहे, 2494 जयंती आहे. इथे बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलं की 26 जानेवारी 1950 म्हणजे 5वा महिना चालू आहे की आपण स्वातंत्र्यानंतर संविधानाचा अंमल आपल्या देशामध्ये सुरू केलेला आहे, याला 5वा महिना सुरू झालेला आहे, तर या देशाने ठरवावं की संविधानाच्या अगोदरची विचारधारा आणि संविधानाच्या नंतरची विचारधारा, संविधान तुम्ही स्वीकारलं तर कायदेनी किंवा अधिकृतपणे तुम्हाला संविधानाची विचारसरणीच प्रत्यक्षात जीवनात आणावी लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर या जयंतीला 20,000 लोक आंबेडकर भवनाच्या मैदानामध्ये उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की याच वेळी प्रसंग सांगतात बघा, बुद्ध जयंती साजरी करताना 1950 सालच्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची मोठी जयंती दिल्लीमध्ये साजरी होते आणि सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे जातात की त्या कार्यक्रमाला तुम्ही यायला पाहिजे म्हणून, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी चक्क नकार दिलेला असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी वेळोवेळी जाहीर पण केलं होतं. आणि 1950 साली संविधानाचं बाबासाहेब आंबेडकर अंमल झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव किती मोठं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या दृष्टिकोनातून तर किती मोठे होते, आणि त्यावेळची जी पहिली जयंती संविधानाच्या नंतरची असेल ती किती मोठी बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून असेल. दिल्लीमध्ये जी मोठी जयंती झाली त्या जयंतीला बाबासाहेब आंबेडकर गेले नाहीत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझी जयंती किंवा माझा वाढदिवस साजरा करणं हे मला अजिबात मान्य नाही. माझी जयंती कुणीही साजरी करू नका, परंतु बुद्धाची जयंती मात्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची आवश्यकता आहे. हे कुठे सांगतात? बुद्ध जयंतीच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात 1950च्या 2 मेच्या दिल्लीमध्ये. म्हणतात की माझी जयंती होती त्यावेळेस मी गेलो नाही. सगळ्या समाजाला राग आला की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या आग्रहाने वाढदिवसाला बाबासाहेबांच्या बोलवलं, आम्ही एवढा मोठा कार्यक्रम बाबासाहेबांच्या जयंतीचा जरी केला, वाढदिवसाचा जरी केला, तरी बाबासाहेब आले नाहीत. म्हणून सगळे लोक नाराज झाले. सगळे लोक मला म्हटले की तुम्ही यायला पाहिजे होतं, पण मी मुद्दाम आलो नाही, कारण मला माझी जयंतीपेक्षा बुद्धाची जयंती या देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होण्याची आवश्यकता आहे. हे बाबासाहेब आंबेडकर 1950 साली ठासून सांगतात. म्हणून म्हणतात की दिल्लीतील तरुणांनी सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला बोलवलेलं होतं, पण माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही, म्हणून मी हजर राहिलो नाही. पण पुढे म्हणतात भगवान बुद्धाचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये साजरा झाला पाहिजे, आणि आज तुम्ही भगवान गौतम बुद्धाची जयंती साजरी करीत आहात, मला बोलवलं तर मी उत्साहाने आलो, कारण भगवान बुद्धाची जयंती ही मोठी या देशामध्ये साजरी झाली पाहिजे. पुढे हे वाक्य म्हणतात 2500 वर्षानंतर जयंती साजरी होणं ही असामान्य बाब आहे. 2500 वर्ष विस्मृती, म्हणजे बुद्धाची या देशामध्ये विस्मृती झाली आणि 1950 साली बुद्धाची जयंती साजरी होते, ही सुद्धा एक आश्चर्यकारक आणि असामान्य बाब आहे. म्हणजे बुद्ध अजरामर आहे, बुद्ध अमर आहे, बुद्ध अकाल आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचे की बुद्धाला कुणीही संपवू शकत
नाही. 2500 वर्षानंतर सुद्धा तेवढ्याच ताकदीने या देशामध्ये पुन्हा बुद्धाची जयंती 1950ला व्हायला सुरुवात झाली. म्हणून स्वातंत्र्यानंतर नव्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे तुम्हाला. देशाने स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, पण अनुयायांच्यासाठी तर बाबासाहेब आंबेडकर आणि देशासाठीही म्हणतात की आता स्वातंत्र्याच्या अगोदर जे तत्वज्ञान होतं ते त्या संस्कृतीतलं होतं, परंतु आता संविधानाच्या नंतर तुमच्या समोर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, संविधानाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. म्हणजेच बुद्धाचं तत्वज्ञान तुम्ही स्वीकारलं पाहिजे, अक्का बुद्ध तुम्ही स्वीकारला पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट सांगतात. हिंदू संस्कृतीमध्ये तुम्ही होता तिथे कुठलंही तुम्हाला विचारधारा किंवा तत्वज्ञान सापडत नाही. आणि पुढे सांगतात की बौद्ध धर्मातच खरं तत्वज्ञान आहे, बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे, बौद्ध धर्माची विचारधारा तुम्ही स्वीकारली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात बौद्ध धर्मात खरं ज्ञान आहे. आणि त्याचं मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रध्वजावरचं जे चक्र आहे, या देशाची जी राजमुद्रा आहे, या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे, शपथविधी वेळी किंवा त्यांचा अभिषेक होतो त्यावेळेस बुद्ध मूर्ती सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे या देशाची जी विचारधारा आहे ती विचारधारा काय आहे तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर असलेली बुद्धत्वाची विचारधारा आहे. हीच विचारधारा तुम्हाला स्वीकारली पाहिजे आणि हीच इथून पुढची या देशाची विचारधारा आहे आणि तुमची सुद्धा विचारधारा आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की यावरून ठरवा तुम्ही की कोणता धर्म स्वीकारणं श्रेयस्कर आहे. मी एवढं तुम्हाला सगळं समजावून सांगितलं. 50 साली म्हणतायत, अजून धर्म स्वीकारलेला नाही, की यावरून ठरवा तुम्ही. काय म्हणतात की कोणता धर्म श्रेयस्कर हे आता तुम्ही यावरून ठरवलं पाहिजे. म्हणजे प्रात्यक्षिकाला आपल्याला जायचं आहे याची बांधणी 1950 सालापासून बाबासाहेब आंबेडकर करतात. जी 56ची धम्मदीक्षा झाली त्या धम्मदीक्षेची तयारी 50 सालापासून बाबासाहेब आंबेडकर जाहीरपणे, अधिकृतपणे करतात. त्यानंतर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 1950च्या नंतर दुसरी जयंती दिल्लीमध्ये 1951 साली झाली. पहिल्या जयंतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय विषय ठेवला तर या देशाची आणि तुमची जी विचारधारा आहे ती आता तुम्ही बदलली पाहिजे. दुसऱ्या वेळी बाबासाहेब काय सांगतात की बुद्धाची जयंती कशासाठी करायची आणि बुद्धाच्या जयंतीचं नेमकं उद्दिष्ट काय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकच बाबासाहेब सांगतात की भारतातील सामाजिक अधपतन नाहीसं करणं हे बुद्धाच्या जयंतीचं उद्दिष्ट आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आपल्याला प्रस्थापित करायचे, विषमता या देशातली जर नष्ट करायची असेल तर बुद्धाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे की नाही. जर बुद्धाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा जयघोष होईल का? जर बुद्धाची जयंती या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाली नाही तर समतेचं तत्वज्ञान प्रस्थापित करण्याचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने होऊ शकतो? जर बुद्धाची जयंती या देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही तर या देशाचं संविधान बुद्धत्वावर आधारित आहे या देशाला आणि जगाला कळणार कसं? जर बुद्धाची जयंती या देशभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या तत्वत्रयीवरती आदर्श समाज या देशामध्ये निर्माण बाबासाहेब आंबेडकरांना करायचा होता हे नेमकं कळणार कसं? त्यामुळे बुद्ध जयंती जर मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होणार नसेल तर बुद्धत्वाचं तत्वज्ञान म्हणजेच संविधानाचं तत्वज्ञान सुद्धा संपूर्ण देशाला कधीही कळणार नाही आणि त्याचा प्रचार प्रसारही कळणार नाही. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. ही जी जयंती होती ही 19, 20 आणि 21 मे 1951ला दिल्लीमध्ये झाली होती आणि त्यामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मुद्द्याचं स्पष्टीकरण केलं होतं की भारतातील सामाजिक अधपतन नाहीसं करणं हे बुद्ध जयंती साजऱ्या करण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. बौद्ध धर्माचा स्वीकार हा एकमेव उपाय 1951 साली डिक्लेअरच करतात की तुमच्या समोर एकमेव उपाय, याच्याशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे नाही. बौद्ध धर्म स्वीकारण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यानंतर 1953चा संदर्भ मिळतो. 1953 साली बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये साजरी झालेली आहे. या 1953 मध्ये 30 मे 1953चा ते 27 मेला जयंती झाली. नरे पार्कला बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट 30 मे 1953च्या जनतामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि याचं शीर्षक आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व त्रिसूत्रींना अंगीकारावं लागेल. मानवाच्या संरक्षणासाठी जगाला बुद्ध धर्माची कास धरावीच लागेल. त्यामुळे हे जे आहे 1942 ते 1953 बुद्ध जयंतीच्या म्हणजे 1953 साली
या देशामध्ये अधिकृतपणे राष्ट्रीय स्तरावरती बुद्ध जयंतीची सुट्टी जी आहे ती बुद्ध जयंतीची सुट्टी 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेली आहे। मी माझ्या प्रास्ताविकात सुरुवातीला सांगितलं ना की बाबासाहेब आंबेडकरांनीच बुद्ध जयंतीच्या सुट्टीचा जो दिवस आहे तो या देशाने जाहीर केला पाहिजे किंवा सुट्टी दिली पाहिजे। तो प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर 1942 सालापासून 1953 सालापर्यंत 11 वर्ष सातत्याने बौद्ध जयंतीची सुट्टी या देशाने राष्ट्रीय स्तरावरती दिली पाहिजे आणि राष्ट्रीय स्तरावरती बुद्ध जयंती साजरी झाली पाहिजे यासाठी 11 वर्ष बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत होते। 11 वर्षांनंतर पंडित नेहरूंच्या पाठीमागे लागून बाबासाहेब आंबेडकरांनी ही सुट्टी राष्ट्रीय स्तरावरती जी आपल्याला बुद्ध पौर्णिमेची सुट्टी मिळती ती 1953 साली बाबासाहेब आंबेडकरांनी सँक्शन करून घेतली। पण तिचे प्रयत्न कधीपासून चालू होता? 1942 सालापासून। त्याचं बाबासाहेब आंबेडकर 1953 ची जी सभा झाली त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 1942 ते 1953 पर्यंत मी गेली 11 वर्ष सुट्टी मिळावी म्हणून जाहीर करत आहे। आणि ही जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांनी वाक्य वापरलं की आज आपण जयंती करतोय ही जयंती इतिहासामध्ये फार महत्त्वाची आहे, कारण या देशाने बुद्धाचं स्मरण करणं हे मान्य केलेलं आहे। राष्ट्रीय स्तरावरती सुट्टी मिळणं म्हणजे काय होणं तर या देशाने अधिकृतपणे या देशाच्या व्यवस्थेने बुद्धाचं स्मरण राष्ट्रीय स्तरावरती मान्य केलेलं आहे। 11 वर्षाच्या प्रयत्नानंतर बाबासाहेब आंबेडकरांना 1953 साली यश आलेलं आहे। गृहमंत्री मॅक्सवेल होते त्यावेळेस 1942 साली, म्हणजे दुसरा महायुद्धाचा जो कालखंड 1941 ते 42 चा होता। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गृहमंत्री मॅक्सवेल होते, हे सुद्धा बुद्ध जयंतीची सुट्टी देण्यासाठी मी त्यांच्याकडे प्रयत्न केला होता, परंतु त्या काळखंडामध्ये लढाईचा काळ होता त्यामुळे ते सक्सेस होऊ शकलं नाही। त्यानंतर मला 1946 ला संविधान सभेची निवड होते आणि हंगामी मंत्रिमंडळ बनतं। त्या हंगामी मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसने मला घेतलं, बाबासाहेब म्हणतात, आणि काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेलो। काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेलेल्या दिवसापासून म्हणे मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे सातत्याने राष्ट्रीय स्तरावरती बुद्ध जयंतीची सुट्टी मिळाली पाहिजे म्हणून मी सातत्याने प्रयत्न करायला सुरुवात केली, परंतु 1950 सालापर्यंत पण मला यश आलं नाही। 50 सालाच्या नंतर पुन्हा मी पंडित जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे जयंतीचा सातत्याने दरवर्षी पाठपुरावा करत होतो आणि मग या गोष्टीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी, म्हणजे त्यावेळेस जी कलकत्त्याची महाबोधी सोसायटी आहे या महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी होते। या महाबोधी सोसायटीने आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन केलं होतं आणि बुद्ध जयंतीची सुट्टी दिली पाहिजे अशी मागणी सुद्धा बाबासाहेबांच्या बरोबर म्हणजे समर्थनार्थ मागणी केली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जे मुद्दे मांडले होते, जयंतीची सुट्टी पाहिजे, त्या सर्व धर्मातील देवाच्या जन्मदिवसात सुट्ट्या आहेत तर बुद्ध जयंतीस का नाही? मग सर्व सुट्ट्यातून एखादी कमी करा किंवा एखादी वाढवा, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्वांच्या, म्हणजे बाबासाहेबांनी उदाहरणं दिली होती की या धर्माच्या देवांची यांच्या एवढ्या सुट्ट्या आहेत, मग या सर्वांच्या आहेत तर मग बुद्धाची सुट्टी का नाही? आणि या सगळ्या सुट्ट्यांची यादी आहे, याच्यातली एखादी कमी करू शकता आणि आम्हाला देऊ शकता किंवा एक तुम्ही वाढवू शकता आणि संपूर्ण राष्ट्रावर, परंतु राष्ट्राने बुद्धाचं स्मरण करण्याची आवश्यकता आहे। जयंती बुद्धाची राष्ट्रीय स्तरावर साजरी करणं याचा दुसरा अर्थ काय? अधिकृतपणे राष्ट्र बुद्धाचं स्मरण करण्याची मान्यता देतंय 2500 वर्षानंतर। ती मान्यता 1953 साली बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेली आहे आणि म्हणून नेहरू सरकारने 1953 साली सुट्टी दिली। त्या सुट्टी दिल्याचं जे भाषण होतं ते भाषण नरे पार्कला हे बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतात आणि तिथे म्हणतात की 53 साली जरी भारत सरकारने दिले तरी त्यावेळेस मुंबई सरकारने मात्र सुट्टी दिलेली नव्हती असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आणि त्यानंतर मग म्हणतात आता काही लोक बुद्धाबद्दल सकारात्मक झालेले आहेत, बुद्धाचा धर्म या पृथ्वी तलावर कोणत्याही मार्गाने पुन्हा अवतीर्ण होईल। बघा बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे, बुद्धाचा धर्म पुन्हा या देशामध्ये अवतीर्ण होईल, ते कुठल्या मार्गाने होईल हे मी काय सांगू शकत नाही, कारण तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेची काही तारीख जाहीर केली नव्हती। पण बुद्धाचा धर्म पुन्हा या देशामध्ये प्रस्थापित होईल, तो कुठल्या मार्गाने होईल हे आज मी सांगू शकत नाही, पण होईल एवढं मात्र मी निश्चितपणे सांगतो। आणि का सांगतोय? बाबासाहेब आंबेडकर 1953 साली पण जाहीर करतात की मी बौद्ध धर्माचा एक उपासक आहे आणि बौद्ध धर्माचा उपासक म्हणून
मी जाहीर करत आहे. आता काय राहिले, फक्त अधिकृत दीक्षेची फॉर्मॅलिटीज फक्त बाबासाहेबांची बाकी होती की नाही. 14 ऑक्टोबरला जी दीक्षा घेतली, परंतु त्याच्या अगोदरचं आपण संपूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांचं पाहिलं, ते अधिकृतपणे कसं अधिक अधिक वाढत गेले की नाही. आपण 50 सालच्या अगोदरचा आत्तापर्यंत गेल्या 13-14 पार्टमध्ये भाग पाहिला, तर बुद्धत्वावर तो कसा कसा प्रवास आहे आणि आता क्लायमॅक्स कसा कसा चाललाय की बुद्धत्वाकडे जाण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा. आता 50 सालापासून बाबासाहेब आंबेडकर अधिकृत म्हणतात की पर्यायच नाही, मी बुद्धाचा उपासकच आहे, मी बुद्धिस्टच आहे, अशी बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये, राज्यसभेमध्ये सुद्धा वाक्य वापरलेलं आहे. बाहेर जयंतीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर वापरतात, मी बुद्धाचाच उपासक आहे. आणि पुढे म्हणतात की मी माझ्या आयुष्याचे सगळे शेवटचे दिवस हे फक्त आणि फक्त बुद्ध धर्माच्या प्रचारासाठीच समर्पित करणार आहे, किंवा राहिलेलं आयुष्य संपूर्ण बुद्ध धर्मासाठी मी व्यतीत करणार आहे. मी हे एक वाक्य खूप सुंदर त्यांनी वापरलेलं, काय म्हणतात बघा बाबासाहेब, मी हे बुद्ध धर्म प्रचाराचं शेत पेरणार आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 1953 साली की बुद्ध धर्म प्रचाराचं शेत मी पेरणार आहे. या शेतामध्ये काय काय उगवतंय ते भविष्यात पाहूया, परंतु हे शेत मी पेरायला घेतलेलं आहे. म्हणजे अधिकृतपणे बाबासाहेब आंबेडकर किती ठाम झालेले आहेत आणि कशा पद्धतीने भूमिका मांडतायत की बुद्ध धर्माचं शेत मी पेरणीसाठी घेतलेलं आहे, त्यात काय उगवतंय ते आता आपण भविष्यामध्ये पाहूया. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अनेक लोक म्हणतात की मला बुद्ध धर्माबद्दल तुम्हाला एवढी विशेष आस्था का, तर त्याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकर देतात की राधाकृष्णन म्हणतात, राधाकृष्णननी बुद्धाबद्दल म्हटलेलं आहे की बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे ते सगळं उपनिषदातून घेतलेलं आहे, बुद्धांनी विशेष असं काही सांगितलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर त्याचं स्पष्टीकरण देतात की तसं नाही, उपनिषदाच्या कारखान्यात तुम्ही जावा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उपनिषदाच्या कारखान्यात तुम्ही जावा, उपनिषदाच्या कारखान्यात फक्त ब्रह्म आणि आत्मा एवढ्या दोनच गोष्टी आहेत. उपनिषदेच्या कारखान्यात ब्रह्म आणि आत्मा या दोन गोष्टी जर उपनिषदामध्ये असतील आणि राधाकृष्ण म्हणत असतील की बुद्धाचं सगळं उपनिषदातलं आहे, तर उपनिषदामध्ये ब्रह्म आणि आत्मा आहे आणि ब्रह्म आणि आत्मा याला तर बुद्धांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे उपनिषदाचा आणि बुद्धाचा काही संबंध येतो का? उपनिषदाचा आणि बुद्धाचा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे उपनिषदाच्या कारखान्यातील ब्रह्म आणि आत्मा या दोन गोष्टी, ब्रह्म व आत्मा बुद्धाने नाकारले. पृथ्वी तलावर बुद्ध काय म्हणतोय, तर पृथ्वी तलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती, साधा संदेश आहे की या पृथ्वीच्या पाठीवर जो जो जन्माला आलेला आहे त्याला सुखाने आणि समाधानाने त्याचं जीवन त्याला जगता आलं पाहिजे, एवढंच बुद्धाचं तत्वज्ञान आहे. याच्या पलीकडे बुद्धाचं तत्वज्ञान दुसरं काहीही नाही. त्यामुळे बुद्धाला वेद व वर्णव्यवस्था मान्य नव्हती. जाती व्यवस्थे नष्टसाठी बुद्ध धर्माचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. बौद्ध स्वीकाराचा प्रचार सर्व देशभर करणार आहे. यश कितपत येतंय ते भविष्यावर आपण सोडूया. आणि शेवटी वाक्य काय वापरतात बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहायला घेतला होता, या ग्रंथाला प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांनी बायबलच म्हटलंय, बुद्धिस्ट बायबल म्हटलेलं आहे. 1953 साली बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात, मी लिहिलेलं बायबल वाचून बौद्ध धर्म स्वीकारायचा की नाही ते तुम्ही ठरवा. म्हणजे मी जे ग्रंथ लिहिलेला आहे आता तो तुम्ही वाचा, लवकरच तो प्रकाशित होणार आहे, तो वाचा आणि त्यावरून ठरवा. तुम्ही, तुमच्याकडे वेळ आहे, दीक्षेचा अजून आपण कार्यक्रम जाहीर केलेला नाही, तुम्ही ठरवा की हा तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा. मी मात्र मुंबईत मोठं बुद्धाचं देऊळ बांधणार आहे. बाबासाहेबांनी देऊळ हा शब्द त्या कालखंडामध्ये प्रत्येक ठिकाणी विहार शब्द न वापरता प्रत्येक ठिकाणी देऊळ शब्द वापरलेलाच बाबासाहेबांच्या भाषणामध्ये आपल्याला आढळतो. बुद्ध धम्माचं मी पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रत्येक जण, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 1953 साली सांगतात की बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 1953 ची जी बुद्ध जयंती आहे, या बुद्ध जयंतीच्या मंगल प्रसंगी आपण पुनरुज्जीवनाची प्रतिज्ञा करूया. आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्याची या मंगल प्रसंगी आपण काय करतोय, प्रतिज्ञाबद्ध आपण होतोय. त्यामुळे हे मी तुम्हाला सांगितलं 1953 साली जी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामधला सोनेरी शब्दामध्ये लिहिणारा हा क्षण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कारण या दिवसापासून किंवा या वर्षापासून या देशाने 2500 वर्षानंतर बुद्धाचं स्मरण करण्यासाठी अधिकृतपणे मान्य केलेलं आहे. त्याचे अनुयायी स्मरण करतात ते वेगळी गोष्ट आहे, परंतु राष्ट्रीय स्तरावरती अधिकृतपणे बुद्धाचं स्मरण या देशामध्ये मान्य झालेलं आहे.
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं 24 मे 1956ला म्हणजे 56ला 3 भाषणं बाबासाहेब आंबेडकरांची झालेली आहे. त्याच्यातलं हे दुसरं भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वरती आपण म्हटलं की ग्रंथ वाचून तुम्ही ठरवा, त्या ग्रंथामध्ये मी काय लिहिलेलं आहे हे बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या सभेमध्ये सांगतात. बाबासाहेब आंबेडकर तथागताच्या धम्मामध्ये ज्या त्रुटी आहेत आणि बाबासाहेबांनी शब्द वापरलाय की त्रुटी आणि छिद्र, भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये ज्या त्रुटी आहेत आणि छिद्र आहेत त्या त्रुटी मी भरून काढलेल्या आहेत आणि ती छिद्र मी बुजवलेली आहेत असा शब्द वापरलेला आहे. आणि ह्या त्रुटी काढून आणि ती छिद्र बुजवून जो ग्रंथ तयार केलेला आहे त्या ग्रंथाला काय म्हणतात? बुद्ध, द बुद्ध अँड हिज धम्म. बाबासाहेबांचा ओरिजिनल ग्रंथ हा इंग्रजीमध्ये आहे, द बुद्ध अँड हिज धम्म. बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल ग्रंथ दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. त्यामुळे आपण उच्चारताना जर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ बनायचा असेल तर द बुद्धा अँड हिच धम्म असा म्हटला पाहिजे. आणि जो वेगवेगळ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे तेव्हा आपण म्हटलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा हा मराठीत अनुवादित झालेला, म्हणजे अनुवादामध्ये एक्झॅक्टली जसंच्या तसं येईलच याची जगात कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. मग मूळ कशामध्ये आहे तर ते मूळ इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ हा मूळ इंग्रजीमध्ये आहे. 56 साली 2500वी जयंती तथागतांची होती आणि या 56 साली 2500व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांनी वर लिहिलं की मी बायबल लिहित आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर सांगतात की गेल्या 5 वर्षापासून मी जो ग्रंथ लिहिलाय तो 700 पानाचा माझा ग्रंथ आहे. इथं अधिकृतपणे नरे पार्कच्या जाहीर भाषणामध्ये सांगतात की मी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो एकूण ग्रंथ 700 पानाचा आहे आणि याच वर्षी मला बुद्ध जयंतीच्या अगोदर तो प्रकाशित करायचा होता, परंतु माझ्या आजारपणामुळे तो 1 वर्ष लेट होतोय किंवा तो प्रकाशित होऊ शकलेला नाही. परंतु दीक्षेच्या पूर्वीच मला तो ग्रंथ प्रकाशित करायचा आहे. तो तुम्ही सर्वांनी वाचायचा आणि ठरवायचा आहे. केळुसकरांनी पुस्तक दिलं तेव्हापासून मी बुद्ध धम्म स्वीकारला. माझा मार्ग निश्चित आहे, म्हणजे माझा मार्ग निश्चित आहे. तुम्ही या किंवा नका येऊ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत घोषणा होत्या की मी धर्म सोडणार आहे, म्हणजे 1935ची जी घोषणा होती की मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही. म्हणजे तुम्ही ठरवा परंतु माझा मार्ग मात्र निश्चित. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार नाही. भगवान बुद्धाच्या संघटनेतील त्रुटी व काही छिद्र राहिली होती ती मी बुजवलेली आहे. आणि शेवटी सांगतात की धर्माला ग्लानी कधी येते, जे 3 प्रकार मिलिंद प्रश्नातले आहे ते बाबासाहेब आंबेडकर इथं आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात. की पहिलं आहे की धर्माचे तत्वज्ञान, नंतर धर्माचा वादविवादपटू आणि धर्मतत्व सामान्यांना कळणे पक्ष. म्हणजे एक तर ते धर्माचं तत्वज्ञानच चांगलं असलं पाहिजे आणि तत्वज्ञान किती जरी चांगलं असलं तरी त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून ते वादविवादामध्ये तत्वज्ञान श्रेष्ठ कसं आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे अनुयायाला. इथं तत्वज्ञान कितीही छान आहे, जगप्रसिद्ध तत्वज्ञान आहे, पण त्या तत्वज्ञानाचा अभ्यासच केला नाही तर समोरच्या लोकांनी ज्या शंका कुशंका विचारतील किंवा ते तत्वज्ञान खोडून काढण्याचा समोरचे लोक जर प्रयत्न करत असतील तर या तत्वज्ञानाच्या आधारे दुसऱ्या समोर कुणाच्याही शंका आणि तत्वज्ञान आलं तरी त्याला खोडून समर्थपणे काढता आलं पाहिजे. असे वादविवादपटू अभ्यासू लोक ज्या धर्माचे प्रचारक असू शकतात तोच धर्म जिवंत राहू शकतो. ज्या धर्माचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे पण त्या श्रेष्ठ तत्वज्ञानाला प्रचारक विचारवंत आहेत, रिसर्च स्कॉलर आहेत, वादविवादामध्ये एक्सपर्ट आहेत, असे धर्म प्रचारक असले तोच धर्म जिवंत राहू शकतो. त्याच धर्माला ग्लानी येऊ शकत नाही. आणि तिसरं जे बाबासाहेब आंबेडकर सांगतात ते धर्मतत्व, म्हणजे तत्वज्ञान हे आपण म्हणतो की तत्वज्ञान हे सामान्य माणसाला कळत नाही, पण त्याच धर्माचं तत्वज्ञान जिवंत राहू शकतं जे तत्वज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा कळू शकतं. जगामध्ये बुद्धाचा धम्मच असा आहे की तो साध्या साध्या गोष्टीच्या मधून प्रतीत झालेला आहे. आपण त्रिशरण पंचशील म्हणताना आपण पंचशील म्हणतो ना की मी दारू पिणार नाही, मी व्यसन करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, हे कळायला कुणाला अवघड आहे का? हे बुद्धाचं तत्वज्ञान एवढं सोपं आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा
कळू शकतं. म्हणून मिलिंद प्रश्नातले सुद्धा हे 3 गोष्टींचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि हे महत्त्वासाठी बघा, धर्मस्थापनेसाठी देवळांची अत्यंत आवश्यकता असते. असं देऊळ हा शब्द इथं पण बाबासाहेबांचा आलेला आहे. म्हणजे जर बुद्धाचा धम्म जर एस्टॅब्लिश व्हायचा असेल तर प्रत्येक वस्तीमध्ये बुद्ध विहार असलं पाहिजे. त्या बुद्ध विहाराचं काम काय आहे? तर बुद्ध विहाराचं काम आहे की तिथून धर्माचा कोड ऑफ कंडक्ट संचलित झाला पाहिजे. धर्म काय सांगतो? तर धर्म माणसांनी कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही, काय करायचं आणि काय करायचं नाही, म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही हे सांगण्याची जबाबदारी त्या वस्तीतल्या बुद्ध विहारावरती आहे. दुसऱ्या कुणावरतीही ती जबाबदारी असू शकत नाही. ती बुद्ध विहारात जर ओस पडत असतील आणि बुद्ध विहारामधूनच समाजाला कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही याचा जर संदेशच मिळत नसतील तर मग समाज विस्कळीत राहणार हे नैसर्गिक आहे. कारण एकसंघ ठेवण्याची प्रक्रियाच आपल्याला कुठे होताना दिसत नाही. त्यामुळे धर्मासाठी देवळांची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे. 10 जून 1956 बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी बुद्धाचा विनम्र शिष्य म्हणून तुम्हाला मार्ग दाखवत आहे. मी हा बुद्धाचा मार्ग तुम्हाला, एक बुद्धाचा शिष्य या नात्याने मी बुद्धाचा मार्ग तुम्हाला दाखवत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा धर्माची स्थापना बुद्धाने केलेली आहे. तुमचा स्वाभिमान कोणी विकत घेणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि शेवटी मग बाबासाहेब आंबेडकर 23 जून 1956 जी बाबासाहेबांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये जयंती आणि त्या जयंतीची सभा झाली, तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, म्हणजे 23 जून 1956 साली अखिल भारतीय बौद्ध जन समितीतर्फे आयोजन, बाबासाहेबांच्या दिल्लीतील निवासस्थानी सभा झाली. दिल्ली शहरातून भगवान बुद्धाच्या प्रतिमेची आणि त्यांच्या जीवन प्रसंगावरील सजीव दृश्यांची मिरवणूक निघाली. मिरवणुकीतील सहभागींना बाबासाहेबांच्या हस्ते रौप्य पदक व बुद्ध प्रतिमा भेट देण्यात आली. आणि इथं जी सभा झाली त्या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लास्ट जो शेवटचा संदेश दिला तो म्हणजे बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे. बौद्ध धर्म हा प्रात्यक्षिकाचा आहे, तो वास्तववादी बौद्ध धर्म आहे. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये 1950 सालापासून बुद्धाची जयंती साजरी करण्यासाठी आपल्याला काय काय संदेश दिलेले आहेत. आणि मग शेवटचा मुद्दा आपण म्हणतो की 1956च्या नंतर बुद्ध जयंतीचं स्वरूप काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बुद्ध जयंतीचं जर स्वरूप आपण बघितलं तर जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे तसं मात्र बुद्ध जयंतीचं स्वरूप आपल्याला दिसत नाही. बुद्ध जयंती राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होणं ही बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती, परंतु तशी होताना दिसत नाही. हा आपला उत्सव बुद्ध जयंतीचा फार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, परंतु आपण बुद्ध जयंतीचा उत्सव मात्र करत नाही. आणि बुद्ध जयंतीचा उत्सव जरी केला नाही, 1953 पासून देशात बुद्ध जयंती साजरी व्हायला सुरुवात झाली. फुलेंनी शिवजयंती साजरी केली तशी बाबासाहेब आंबेडकरांची 1953 सालापासून बुद्ध जयंती साजरी करण्याची म्हणजे मागणी कधीपासूनची आहे? 1941 सालापासून. मान्य कधी झाली? 1953 सालापर्यंत. म्हणजे जसं महात्मा फुलेंनी शिवछत्रपतींची समाधी शोधून काढून शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली, तशाच पद्धतीचा हा सुद्धा एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांचे की बुद्ध जयंतीच्या संदर्भामध्ये आहे. बाबासाहेबांनंतर बुद्ध जयंतीचे स्वरूप त्यांच्या अपेक्षेनुसार आहे का? आपण दुसऱ्याचे उत्सव संपन्न करीत आहोत. आज जर आपण बघितलं तर आजच्या कालखंडामध्ये म्हणजे हे 10 दिवस आणि पुन्हा पुढचे 10 दिवस गौरी गणपतीजी याच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं, व्हॉट्सअप, यूट्यूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बघितलं तर बौद्ध समाज नेमका कुठल्या दिशेने जातोय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या दिशेने आपल्याला जायला सांगितलं, हाच बुद्ध जयंतीचा उत्साह मात्र आमच्या समाजामध्ये जेवढा असायला पाहिजे तेवढा असत नाही. परंतु अगोदरच्या संस्कृतीमधल्या सण उत्सवामध्ये मात्र जो उत्साह दिसतोय, जे पार्टिसिपेशन दिसतंय आणि जे सगळं आपल्याला गुलामीत घेऊन जाणाऱ्या संस्कृतीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आहे, त्याचं मात्र आपण उदो करताना पुन्हा आपल्याला आपल्या समाजातले लोक दिसत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आपण विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कुठले सण उत्सव परंपरा सेलिब्रेट करायला सांगितल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची जयंती किती मोठी, त्या दिवशी तुम्ही किती मोठे कार्यक्रम केले पाहिजेत हे सांगितलं. त्यामुळे बुद्ध जयंती ही किती मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे हा जो संदेश आहे आज आपण कुठल्या मार्गाने दिलेला आहे तर भारत बौद्धमय
बौद्धमय करण्याची जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची होती, त्या संकल्पनेचा हा एक मानबिंदू आहे. कारण हे जे संपूर्ण मुद्दे मी तुमच्या समोर विश्लेषित केलेले आहेत, हे मुद्दे फक्त बाबासाहेबांच्या अनुयायासाठी नाहीत, एकट्या बौद्ध धर्मीयांसाठी नाहीत, तर या देशाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर संविधान स्वीकारलेलं आहे. संपूर्ण देशाने जर समतेचं तत्वज्ञान स्वीकारलं तर हा देश प्रगल्भ होईल, या देशामध्ये समता प्रस्थापित होईल आणि मग इथं जे जातीभेद, धर्मभेद, पंथभेद, भाषाभेद आहेत, या भेदाला ऑटोमॅटिक जर संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली तरच होईल. ही संविधानाची अंमलबजावणी किंवा समतेची प्रस्थापना करण्यासाठी जर बुद्ध जयंती संपूर्ण राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली तर बुद्धाचं समतेच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणून बुद्ध जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी, हा राष्ट्रीय स्तरावरचा सण मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत बौद्धमय करण्याच्या संकल्पनेचा मानबिंदू आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं. आज आपण सर्वजण हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल आपणा सर्वांना सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आपल्या लॅपटॉपमधून, टी व्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईलवरून पाहतात, त्या सर्वांना नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम पाहत आहात. या कार्यक्रमाला उत्तेजन द्यायचं असेल आणि पुढे आम्हाला अशाच कार्यक्रम करण्यासाठी जर प्रेरणा मिळावी, ही तुमच्या दृष्टिकोनातून आम्हाला आवश्यक आहे. आपण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि जास्तीत जास्त लोकांना हा जो व्हिडिओ तुम्हाला तो आवडेलच, तो जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करावा. हेच आपलं योगदान आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.